बांगलादेश सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय। शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला सैन्याने हेलिकॉप्टरने एका सुरक्षित स्थळी नेल्याचं वृत्त आहे। त्या देश सोडून गेल्याचंही वृत्त आहे। काही वृत्तांनुसार त्या भारतात त्रिपुराला आल्या आहेत। 4 ऑगस्टला बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं पुन्हा हिंसक वळण घेतलं। त्यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की आंदोलक राजधानी ढाकामध्ये पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी घुसले। फक्त ढाकाच नाही तर बांगलादेशातल्या इतर शहरांमध्येही गेले काही आठवडे आंदोलनाची ठिणगी पडलेलीच दिसते। गेल्या काही दशकांमधलं बांगलादेशातलं हे सर्वात तीव्र आंदोलन ठरलंय। आताच्या या हिंसक घडामोडींनंतर किमान 90 जणांचा मृत्यू झाला आहे। या आंदोलनामागचं कारण विद्यार्थ्यांचं एक आंदोलन आहे। बांगलादेशच्या 1971च्या युद्धात सहभागी असलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। पण आता या आंदोलनानं सरकार विरोधी निदर्शनांचं व्यापक रूप घेतलंय। विद्यार्थी नेते पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, ज्यावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष वाढला होता। बांगलादेशच्या ढाका, बोगरा, पाबना आणि रंगपूर या जिल्ह्यांमध्ये आंदोलकांचे मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना समोर येत होत्या। ढाकाच्या मुख्य चौकात हजारो लोक जमले असून देशभरात इतरत्रही हिंसक आंदोलनं पाहायला मिळतात। पंतप्रधानांनी पायउतार व्हावं अशी या आंदोलनामागे असलेल्या स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या गटाची मागणी होती। काही भागांमध्ये शेख हसीना यांच्या आवामी लीगचे समर्थक आणि सरकार विरोधी आंदोलक यांच्यातच संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळतं। आंदोलकांनी 4 ऑगस्ट पासून देशभरात असहकार चळवळीची घोषणा केली आहे। त्या अंतर्गत कर आणि सेवांची बिलं भरू नका, कारखाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवा असं आवाहन लोकांना करण्यात येत होतं। रविवारी पोलिसांनी काही भागांमध्ये आंदोलकांवर रबरी गोळ्या आणि अश्रुधुराचा मारा केल्याचंही पाहायला मिळालं। यामध्ये सुमारे 200 जण जखमी झाले। तर सिराजगंज जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यावर एकाच वेळी हजारो लोकांनी हल्ला केला। यात 13 पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान बांगलादेशच्या सिल्हेट इथल्या भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांनी तिथे असलेल्या भारतीय नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। तसंच त्यांना दूतावासाच्या संपर्कातही राहण्यास सांगितलंय। देशभरात सुरू असलेल्या या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनानं रात्रीचा कर्फ्यू लागू केला असून देशभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। याआधी बांगलादेशचे कायदेमंत्री अनिसुल हक यांनी बीबीसीला सांगितलं होतं की देशातलं प्रशासन या प्रकरणात संयम बाळगतंय। आम्ही संयम दाखवला नसता तर प्रचंड रक्तपात झाला असता, पण आमच्या संयमालाही मर्यादा आहे असं त्यांनी सांगितलं होतं। बांगलादेशमध्ये जुलैमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनात आतापर्यंत 280 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय। गेल्या 2 आठवड्यांमध्ये सुरक्षा दलांनी सुमारे 10,000 जणांना अटक केली आहे, ज्यात विरोधक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे।